हे काय करतेय? हे आज बनवायची स्पेशली पावभाजी म्हणून चाललंय एवढा घाट. कारण पण तसंच आहे, घाट घालण्याचं एवढं सगळं बनवायचं. तर इकडं फ्लावर आणि वाटाणा मी असा साफ करून ठेवलेला आहे बघा. 2 किलो म्हणजे अर्धा किलो वाटाणे, 1 किलो फ्लावर, शिमला मिरची आहे पाव किलो, बटाटे आहेत 1 किलो. असं मला सगळं एवढी पावभाजी भरपूर बनवायची आहे. कारण आता कारण सांगितलं तर माझ्या मोठ्या मुलाने अगोदरच धमकी देऊन ठेवली मला की माझे मित्र येणार आहेत तर त्याच्या पहिले तू व्हिडिओ काढून ठेव, माझे मित्र आले का व्हिडिओ काढू नको, कारण त्याला आवडत नाहीये. तर म्हटलं हा बाबा ठीक आहे. तर त्याचे मित्र आज येणार आहेत मोठ्या मुलाचे जेवण करायला. भाजी बघा, मी फ्लावर, वाटाणा, बटाटा असं सगळं स्वच्छ धुवून घेतलं आणि पाण्यात परत ठेवलेलं आहे सगळं साफ करून. आणि इकडे घेतलेली आहे वाटीवर अशी तुरीची डाळ. तर मी तर तुरीची डाळ पावभाजीमध्ये टाकतेच, कारण खूप चव येते पावभाजीला म्हणून. तर तुम्ही पण टाकत नसाल तर टाकून बघा, एकदा ट्राय करा. आताच शिजतानाच टाकायचे असते. तर आता मी सगळी या कुकरमध्ये लावते भाजी शिजायला. मी मीठ पण टाकलेलं आहे, हळद पण टाकलेली आहे. टाकताना मी दाखवायचं राहिलेच, विसरले म्हणून मी सांगते आता. तर हे बघा, दिसतच असेल हळद. आता मी गॅसवर ठेवून घेते. तर मी असे मोठे मोठे 4 कांदे घेतलेले आहेत, कारण पावभाजी पण आपली जास्त आहे म्हणून असे कांदे पण जास्तच घेतलेले आहेत. टमाटर घेतलेले आहेत. तर आता चिरणार होते, चिरतच होते, पण खूप डोळ्यातून पाणी यायला लागलं. म्हटलं चला मिक्सरलाच ह्याची पेस्ट करूया आणि तेलामध्ये चांगलं फ्राय करून घेऊया. तर मी आता मिक्सरला कांदा आणि टमाटर वाटून घेते. इथे आपण आता बघूयात कुकर खोलून की भाजी आपली शिजली आहे की नाही. वाव, तर भाजी तर बघा एकदम छान शिजलेली आहे. तर आता त्याला आपण थोडी आणखीन मॅश करून घेऊया. इकडं मी आता मसाला वाटून ठेवलेला आहे. तर मी चांगली त्याला मिक्स करून घेते, एकजीव करून घेते. आता ह्याला चांगलंच होईल, म्हणजे असे दिसणार नाहीत आपल्या भाज्या. पावभाजीला कसं दिसली नाही पाहिजे भाजी असं. आता कुकरमध्येच हलवून घेते मी. इथे आता व्हिडिओ काढायला कोणच नाही आहे, मीच एकटी आहे. त्याच्यामुळं मला एका हातात कॅमेरा, एका हातात काम असं चालू आहे माझं. इथे बघा, आपली भाजी अशी मस्त अशी चांगली मॅश करून घेतलेली आहे, एक जीव अशी झालेली आहे. तर आता मी पातेलं ठेवते गरम करायला. पातेलं आपलं चांगलं गरम झालेलं आहे. तर आता मी तेल टाकते. तेल तर आपल्याला चांगलं भरपूर टाकायचं आहे, चांगली अशी दिसली पाहिजे भाजी. तर भरपूर असं तेल टाकून घेते मी. आणि आपलं घरातलं बनवलेलं तूपसुद्धा मी फोडणीमध्ये टाकते. नंतर तर मला टाकायचं आहेच, पण आत्ता पण फोडणीसाठी टाकते. 2 चमचे असं टाकलेलं आहे. तर आता मी हा कांदा टमाटर जे वाटण घेतलं होतं ते टाकते. कॅमेरा थोडा इकडं तिकडं हालतोय बरं का. तर त्याला आता चांगलं आपल्याला तेलामध्ये त्याचा वास जाईल, असा कांदा आणि टमाटरचा वास जाईल असं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा. हा जो मसाला आहे तो फास्ट गॅसवरतीच. मसाला आपल्या इकडं फ्राय होईपर्यंत ना, मी तुम्हाला जे काय मी पावभाजी मसाला, तिखा लाल आणि अद्रक लसूण पेस्ट असे आणलेले आहेत. तर ही मी 5 पुढे आणलेले आहेत, कारण भाजी पण तेवढी आपल्याला बनवायची चांगली. 20 जण तरी खाणार आहेत पावभाजी, त्याच्यामुळं मसाला पण आपल्याला जास्तच लागणार आहे. तर आता मुलं तिखट किती खातात त्याचे ते काय माहिती ना, मग मी तिखट जरा कमी घेतलेलं आहे, पण पावभाजी मसाला जास्त घेतलेला आहे. तर मला बनवायची कमीत कमी 15 ते 20 जणांसाठी. त्या हिशोबानेच मी भाजी सगळं 1-1 किलोचं घेतलेलं आहे बरं का. हे तुम्ही म्हणताल आम्हाला सांगितलं नाही, तर तुम्ही जेवढं बनवणार असाल, म्हणजे तुमच्या घरी कमी माणसं असेल तर तुम्ही कमीच सगळं घ्या भाज्या वगैरे. मला जास्त बनवायची होती म्हणून मी घेतलेलं आहे. तर मी आता चवीनुसार टाकते मीठ. अगोदर भाजीला टाकलं होतं म्हणून मी फक्त थोडंसंच आता टाकते मीठ. आणि इकडं पावभाजी मसाला, तिखा लाल आणि लाल मिरची पावडर असं टाकते. तेलामध्ये हे पण फ्राय करून घेते.
ऑलरेडी मी मसाले टाकलेले आहेत बरं का. तुम्हाला माझा व्हिडिओ तो स्किप झाला त्याच्यामुळे पुन्हा थोडंसं दाखवण्यासाठी काढलेला आहे. तर मसाले तर मी भरपूर आहेत ॲड केलेले आहेत. ॲड म्हणजे फक्त पावभाजी मसाला आणि तिखा लाल हेच टाकलेलं आहे, लाल मिरची पावडर. तर आता तेलामध्ये चांगलं परतून घेऊया. थोडा गॅस फास्ट करूया. एवढा वेळ आता कमी होता, आता फास्ट करूया. चांगले आपला आता भाजून तर झालेला आहे मसाला. आता भाजी टाकून घेते. मंडळी आपली पावभाजी बघा. आता मी थोडंसं पाणी वगैरे टाकून घेतलेलं आहे. तर भाजी बघा आणि माझा टोप बघा. हे बघा. आता ह्याच्यात मला टाकायचंय बटर. थोडेसे त्याला उकळी आल्यानंतर मी बटर आणि कोथिंबीर टाकणार आहे. मग आपली पावभाजी तयार. पावभाजीला ते चांगली उकळी आलेली आहे. आपली पावभाजी तयार झालेली आहे. तर मी आता टाकते वरतून मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर. बघा एकदम भारी. वाव काय छान दिसतीये. तर सगळी झाल्याच्या नंतर मी टाकणार होती बटर. तर आता हे बटर टाकते मी. बटरनी खूप छान टेस्ट येते. आणि सगळ्यांच्या ताटात नंतर मला टाकायची चीज. पण आता मी तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून थोडंसं ह्याच्यात पण मी चीज खिसून दाखवते. तर खरं तर जेवताना म्हणजे खायला बसताना टाकलं पाहिजे त्याच्यात, पण मी आता ह्याच्यातच टाकते थोडंसं. तर आपली पावभाजी कशी झाली तयार नक्की कमेंट करून सांगा मंडळी. तर या तुम्ही पण खायला. नक्की हा ब्लॉग कसा वाटला. मी थोडंसं नंतर दाखवलंच कोण आलं होतं कोण नव्हतं ते. तर बघा एकदम छान तर झाली पावभाजी. वास तर एकदम भारी येतोय. मस्त आपले सगळे ताटं सजून झालेत, अजून चालूच आहेत.